हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वॅकेशन चालू आहे मित्रांनो, तर नक्कीच वॅकेशनचा आनंद घ्या आणि त्याबरोबरच थोडासा अभ्यास पण करा. कारण अभ्यास हा आपल्या पुढच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे. तर काहीतरी गोल अचीव करा आणि पहिले गोल किंवा काहीतरी एम ठरवा आणि त्या एम नुसारच तुमचं स्टडी करा मित्रांनो. तर यासाठीच मी सूरज बागुल तुमच्या मदतीसाठी इथं एक टॉपिक घेऊन आलेला आहे, तो म्हणजे सेल. मग आता तसं पाहिलं झालं, जोपर्यंत आपल्याला आपल्या बॉडीविषयी माहिती नव्हती, प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, तोपर्यंत मनुष्याला या गोष्टींविषयी कळत नव्हतं. पण जसं जसं संशोधन होत गेलं, सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळ्या गोष्टीविषयी सांगायला सुरुवात झाली, तसं तसं आपल्याला आपल्या बॉडीविषयी कुतूहल निर्माण झालं. मग आपण आपल्या बॉडीविषयी रिसर्च करायला लागलो. मग वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी आपल्या बॉडीविषयी रिसर्च केला आणि त्या रिसर्च वरून काय आढळून आलं, तर आपली बॉडी जी आहे ते एका स्मॉलेस्ट बेसिक युनिट पासून बनलेली आणि ज्याला म्हणतो आपण सेल. यालाच आपण बिल्डिंग ब्लॉक एलिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं सेल. कारण या बेसिक युनिट पासून सेल, सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन आणि नंतर आपली होल बॉडी बनलेली आहे मित्रांनो. त्यामुळे सेलचा स्टडी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मग ही जी सेल आहे, या सेलच्या काही टाईप बनलेले आहेत. मग हे टाईप काय आहेत, तर सर्वात महत्वाचे जे दोन टाईप आहेत ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल? सो प्रोकॅरियोटिक सेल इट इज अ युनिसेल्युलर सेल, म्हणजे या एकाच प्रकारच्या सेल पासून बनलेल्या असतात प्रोकॅरियोटिक सेल, लक्षात राहू द्या. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जे स्ट्रक्चर आहे त्यांचं ते खूप बेसिक असतं, जास्त ऍडव्हान्स स्ट्रक्चर नसतं. याच्यामध्ये सिंपल ऑर्गन्स आपल्याला पाहायला भेटतात आणि हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये न्यूक्लियस आपल्याला आढळत नाही. न्यूक्लियस सारखं मटेरियल आढळत असतं. आणि यूकॅरियोटिक जे सेल असतात त्या खूप ऍडव्हान्स सेल असतात. याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस आढळतो, तसंच वेगवेगळं फंक्शन करण्यासाठी वेगवेगळे सेल ऑर्गनल्स आपल्याला आढळत असतात, लक्षात राहू द्या. त्यानंतर सेल, ह्या सेलचे अजून काही वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार काही टाइप्स पडलेले आहेत. मग कोणते टाइप्स? एक म्हणजे प्लांट मध्ये जे आढळतात त्या असतात प्लांट सेल आणि अॅनिमल मध्ये जे आढळतात वेगवेगळ्या अॅनिमल्स मध्ये तर त्या असतात अॅनिमल सेल. सो मग आपल्याला पुढे जाऊन प्रश्न पडतो मित्रांनो. काय प्रश्न पडतो? अरे बापरे, मग सर अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये काय डिफरन्स असला पाहिजे? तर अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये सर्वात महत्वाचा जो डिफरन्स आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि अॅनिमल सेल, तर लक्षात असू द्या, सेल वॉल जी असते, सेल वॉल म्हणजे काय? आपल्या घराला जे कंपाऊंड असतं ना, तर त्याच पद्धतीने जी सेल असते त्या सेल भोवती पण एक कंपाऊंड असतं ज्याला म्हटलं जातं सेल वॉल. अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल ही ऍबसेंट असते आणि प्लांट सेल मध्ये आपल्याला ही प्रेझेंट असते, लक्षात राहू द्या. इन अॅनिमल सेल सेल वॉल इज ऍबसेंट, इन प्लांट सेल सेल वॉल इज प्रेझेंट. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स काय पाहायला भेटतो, तर लक्षात राहू द्या, प्लांट सेल मध्ये जो व्हॅक्यूल आहे, जो ऑर्गन आहे व्हॅक्यूल म्हणतो, तो व्हॅक्यूलची जी साईज असते प्लांट सेल मध्ये ती लार्ज असते आणि अॅनिमल सेल मध्ये ह्या व्हॅक्यूलची साईज कशी असणार आहे, तर स्मॉल असणार आहे, लक्षात असू द्या. हे असते काही डिफरन्स जे आपण अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये पाहत असतो. त्यानंतर आपल्याला सेलचं स्ट्रक्चर पाहायचंय, तर ऑब्विसली आपण पाहणार आहोत द स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल, लक्षात असू द्या. मग याच्यामध्ये सेलचं जे स्ट्रक्चर आहे प्लांट सेल मध्ये, याच्यामध्ये चार महत्वाचे कंपोनंट आपल्याला पाहायचे. पहिला जो कंपोनंट असणार आहे तो म्हणजे काय, तर तो असणार आहे सेल वॉल. दुसरा जो कंपोनंट असणार आहे तो म्हणजे असणार आहे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर तिसरा जो कंपोनंट असणार आहे ज्याला म्हणणार आहोत आपण सायटोप्लाझम. आणि चौथा जो कंपोनंट असणार आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे सेल ऑर्गनल. मग आता वन बाय वन आपण काय करणार आहोत मित्रांनो, हे जे वेगवेगळे कंपोनंट आहे यांचा आपण स्टडी करणार आहोत. मग याच्यामधला जो पहिला कंपोनंट आहे सेल वॉल,
हे दिसतंय का तुम्हाला? ही आउटर कव्हरिंग दिसते का मित्रांनो? तर या आउटर कव्हरिंगलाच आपण सेल वॉल असं म्हणत असतो. मग काय फंक्शन असणार आहे? तर लक्षात असू द्या, सेल वॉल काय करणार आहे? जे फॉरेन मटेरियल आहे, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे बाहेरचे जे घटक आहे, जे सेलमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करणार आहेत, तर अशा घटकांना प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करणार आहे? सेल वॉल. लक्षात राहू द्या. आणि ही सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्येच पाहायला भेटते, लक्षात असू द्या. मग आता ही जी सेल वॉल आहे ही कशापासून तरी बनलेली असेल? तर ही जी सेल वॉल आहे ही कार्बोहायड्रेट्स पासून बनलेली असते, वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स पासून बनलेली असते. तर हा होता पहिला घटक. त्यानंतर पुढचा जो कंपोनंट आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन? तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज आउटर मोस्ट कव्हरिंग इन द अॅनिमल सेल. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की सेल वॉल ही अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट असते. मग याचा अर्थ प्लाझ्मा मेम्ब्रेन काय राहणार आहे? अॅनिमल सेलचा आउटर मोस्ट कव्हरिंग राहणार आहे आणि सेकंड आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ प्लांट सेल. मग यालाच आपण लक्षात राहू द्या. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय असणार आहे? तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन? म्हणजे सेलच्या ग्रोथसाठी किंवा मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण वाढीसाठी जे घटक लागणार आहे त्यांना प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलमध्ये एंटर करू देणार आहे आणि जे अनावश्यक घटक आहेत त्यांना एंट्री करू देणार नाही. यालाच आपण सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असं म्हणत असतो. कळालं? हा होता आपला सेकंड कंपोनंट. त्यानंतर थर्ड कंपोनंट म्हणजे सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम म्हणजे काय? सायटोप्लाझम म्हणजे एक फ्लुइड स्टिकी लिक्विड दॅट प्रेझेंट इन द सेल. सेलमध्ये असा लिक्विड पदार्थ जो प्रेझेंट असणार आहे ज्याला म्हणणार आहोत आपण सायटोप्लाझम. आणि हा सायटोप्लाझम जो घटक आहे तो न्यूक्लियस पासून तर प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत काय असणार आहे? पसरलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच सायटोप्लाझम मध्ये आपल्याला सेलचे वेगवेगळे प्रकारचे सेल ऑर्गनल, जो चौथा कंपोनंट आहे, हे पाहायला भेटणार आहेत. आता व्हॉट इज मीन बाय सेल ऑर्गनल? सेल ऑर्गनल म्हणजे सेलचे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत, जसे आपले हात पाय नाक डोळे आहेत त्याच पद्धतीने सेलचे पण काही ऑर्गन आहेत. हे सेल ऑर्गनल आपल्याला सायटोप्लाझम मध्ये पाहायला भेटणार आहेत. मग हे सेल ऑर्गनल कोणते आहेत? तर न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी बॉडीज आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत, त्यानंतर लायझोझोम आहे, रायबोझोम आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे सेल ऑर्गनल आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि या प्रत्येक सेल ऑर्गनलचं एक स्पेसिफिक असं फंक्शन असणार आहे मित्रांनो. मग वन बाय वन आपण आता काय करणार आहोत? या सेल ऑर्गनलचा स्टडी करणार आहोत. मग पहिला जो सेल ऑर्गनल आहे तो म्हणजे न्यूक्लियस. आता इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल इन द सेल. वाय? जसं ब्रेन शिवाय आपली बॉडी चालू शकत नाही त्याच पद्धतीने न्यूक्लियस शिवाय सेलच्या कोणतेही ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही. तर न्यूक्लियस काय करत असतो? सेलच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींवर काय करत असतो? कंट्रोल करत असतो. आणि या न्यूक्लियस जे आहे एक पोरस मेम्ब्रेन पासून बनलेला आहे आणि याच्यामध्ये क्रोमॅटिन फायबरचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. आणि या क्रोमॅटिन फायबरमध्ये कंडेन्स फॉर्म मध्ये आपल्याला काय आढळणार आहे? तर क्रोमोझोम्स आढळणार आहेत. लक्षात राहू द्या मित्रांनो. मग हे क्रोमोझोम जे असतात या क्रोमोझोमच्या माध्यमातूनच एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे वेगवेगळे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात. लक्षात राहू द्या. आणि ह्या क्रोमोझोमचं जे फंक्शनल युनिट आहे त्या फंक्शनल युनिटलाच आपण म्हणत असतो जीन्स. कळालं? ही होती सेल ऑर्गनलचा पहिला जो घटक आहे न्यूक्लियस विषयी माहिती. त्यानंतर सेल ऑर्गनलचा जो दुसरा घटक, त्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड कंपोनंट. त्याचं नाव आहे रायबोझोम. आता रायबोझोम
इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट फॉर अवर बॉडी. काय इम्पॉर्टंट आहे? कारण आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला गरज असते प्रोटीनची, आणि हे प्रोटीन तयार करण्याचं काम जो सेल ऑर्गनल करणार आहे त्याचं नाव आहे रायबोझोम. लक्षात राहू द्या, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. कारण जर प्रोटीन भेटले नाही बॉडीला तर त्याशिवाय बॉडी वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या करू शकणार नाही. न्यूक्लियस सुद्धा त्याचं काम करू शकत नाही जर त्याला प्रोटीन भेटले नाही तर. त्यानंतर पुढचा जो कंपोनंट आहे तो म्हणजे गॉल्गी बॉडीज, किंवा त्याला आपण गॉल्गी ॲपॅरेटस असं सुद्धा म्हणत असतो. तर याचं जे स्ट्रक्चर असतं तर हे 5 ते 6 सॅक्स, इट इज मेड अप ऑफ 5 to 6 सॅक्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज गॉल्गी बॉडीज. ओके, मग हे जे गॉल्गी बॉडीज असतात, ह्या गॉल्गी बॉडीज मध्ये ही जी प्रोटीन रायबोझोमने बनवलेले असतात हे प्रोटीन या गॉल्गी बॉडीज कडे पाठवले जातात. आता कशासाठी पाठवले जातात तर मित्रांनो लक्षात राहू द्या, आता जर विचार केला तर आपल्या सेलमध्ये प्रोटीनची जी गरज राहणार आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी नाही राहणार आहे. काही ठिकाणी वेगवेगळे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बदल घडवून आणावा लागणार आहे. मग या प्रोटीन मध्ये जो बदल घडवून आणला जातो हा कशा थ्रू आणला जातो तर या गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी बॉडीज याच्या मार्फत हे प्रोटीन मध्ये बदल घडवून आणला जातो. तर हे काम असतं कशाचं? गॉल्गी बॉडीजचं. आणि याच्यामध्ये जे सॅक्स असतात त्या सॅक्सला सिस्टरने असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिस्टरने. लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट जो कंपोनंट आहे तो म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता काय काम आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं तर लक्षात राहू द्या, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इट इज अ फायब्रस स्ट्रक्चर. ओके, देन विच हेल्प टू द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन इन ऑल ओव्हर द सेल. म्हणजे प्रोटीन रायबोझोमने बनवले, त्याच्यामध्ये जो पाहिजे तो बदल गॉल्गी बॉडीजने केला, पण आता हे प्रोटीन त्याच्या पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं जे काम आहे ते कोण करणार आहे मित्रांनो तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करणार आहे. म्हणजे एक प्रकारचं रेशन दुकानाचं काम करणार आहे. कोण? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन नेक्स्ट जो सेल ऑर्गनल असतो त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. एक तिचं पोरस स्ट्रक्चर. ओके, आता मायटोकॉन्ड्रिया इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट component. Why? Cells require energy for performing the different type of activity. If energy not provide, this activity gets stopped. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सेलला एनर्जीची गरज असते. मग ही एनर्जी तयार करण्याचं काम सेलमध्ये जर कोणी करणार आहे तर तो करत असतो मायटोकॉन्ड्रिया. त्यामुळे ह्या मायटोकॉन्ड्रियालाच अजून दुसरं नाव आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल. जसं आपल्या इलेक्ट्रिसिटीचा जर विचार केला, आपल्या इलेक्ट्रिसिटी कुठून भेटते? सबस्टेशन वरून भेटते ना. तर हे सबस्टेशन जे असतं हे काय असतं? इथं पॉवर जमा होते आणि ती नंतर प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते. त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया पॉवर जनरेट पण करणार आहे आणि तिचं डिस्ट्रीब्युशन पण करणार आहे मित्रांनो. आणि ही जी पॉवर आहे ही एका मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये तयार झालेली असते आणि तो मॉलिक्यूल म्हणजे एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे फॉस्फेटचे 3 मॉलिक्यूल मिळून एनर्जी तयार झालेली असते. कळालं? त्यानंतर नेक्स्ट जो सेल ऑर्गनल आहे तो म्हणजे असतो लायझोझोम. आता सेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे. परफॉर्म केल्यानंतर तिथं वेस्ट मटेरियल जनरेट होणार आहे. मग ह्या वेस्ट मटेरियलला विल्हेवाट लावण्याचं काम किंवा सेलच्या बाहेर फेकण्याचं काम कोण करणार आहे तर ते करणार आहे लायझोझोम. आणि अजून दुसरं फंक्शन म्हणजे सांगायचं झालं तर काही वेळेस काय असतं, सेलचे जे वेगवेगळे ऑर्गन असतात त्याच्यामध्ये काही ऑर्गन वयानुसार काय होतात निष्क्रिय होतात. त्यांचं फंक्शन काय होतं ते कमी होत जातं. मग असे ऑर्गन जे असतात हे बिनकामाचे असतात, त्यांचं काहीच फंक्शन राहत नाही. मग अशा ऑर्गनला पण डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करणार आहे? लायझोझोम करणार आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जो सेल ऑर्गनल आहे तो आहे
क्लोरोप्लास्ट. आता तुम्हाला माहित असेल की प्लांट सेल जे आहेत किंवा प्लांट आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ती जी मेथड असते ज्या मेथडने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या मेथडला आपण म्हणत असतो फोटोसिंथेसिस. विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट मेक इट्स ओन फूड, सो प्लांट इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक. प्लांटला ऑटोट्रॉपिक असं म्हटलं जातं. मग हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी प्लांटमध्ये एक घटक असतो जो फोटोसिंथेसिस साठी मदत करतो. त्या घटकाचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. त्यामुळे क्लोरोप्लास्ट हा घटक महत्वाचा आहे. आणि दुसरं जे फंक्शन असतं क्लोरोप्लास्टचं, आपल्या पृथ्वी तलावर जेवढ्या पण वनस्पती आहेत, जेवढे पण प्लांट आहेत, यांचा सर्वांचा कलर ग्रीन आहे. तर हा ग्रीन कलर कशामुळे आलेला आहे? तर हा ग्रीन कलर क्लोरोप्लास्ट या घटकामुळे आलेला आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो व्हॉट इज मीन बाय सेल, अँड देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल, अँड देन द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट सेल. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये शिकणार आहोत टिश्यू वगैरे या गोष्टी आपण हळूहळू शिकत जाणार आहोत. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, थांबू नका. जरी सुट्ट्या असतील तरी थोडाफार स्टडी करत राहा. तुम्हाला जर तुमच्या गोल पर्यंत चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर लढा, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं गोल अचीव होत नाही तोपर्यंत थांबू नका. चला, थँक्यू व्हेरी मच.